ये क्या इधर वेस्ट लिखा है आपको जाना ही नहीं आप ईस्ट में चलो फिर। व्हिडिओ खाली शिव्या घालतात मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही गणपतीच्या व्हिडिओ खाली शिव्या घालताय. शिव्या आम्हाला पण येतात, आम्ही पण उद्धट बोलू शकतो, पण आम्ही मान ठेवतो त्या राजाचा, त्या गणपती बाप्पाचा. आमच्या घरी असे संस्कार नाही केले. ज्याची पार्टी आहे त्याला ना मुद्दामून लुटू नका, जेवढं पाहिजे तेवढं वाटलं वेस्ट करू नका. तर आता गेट समोर आलो मित्रांनो, आणि थोड्याच वेळात आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता गणपती बाप्पा आपल्या समोर आहे. आता या लाईनीतून आपल्याला फिरून सरळ जायचं आहे. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा, नक्की लिहा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले, तर तुम्हाला वाटत असेल की कुठे गणपती नाही आहे, पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे अंधेरीचा राजा, आणि आम्ही तिथे कसं जाणार आहे कसं नाही, बाकीची माहिती तुम्हाला विनायक दिली आहे. तर काही ठिकाणी 21 दिवसाचे 1 महिन्याचे किंवा असे असतात गणपती. तर अंधेरीचा राजा एक त्यातीलच एक आहे. तर तो गणपती गणेशोत्सव संपल्याच्या किंवा विसर्जन झाल्याच्या नंतर जी संकष्टी येते ना, त्या संकष्टीला तो गणपती बाप्पा विसर्जित होतो. तर आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर लास्टपर्यंत पण होता. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, तर मित्रांनो आता आपण गाडी पार्क करून चाललोय मेट्रोने. आता घाटकोपर मेट्रो स्टेशनला आहे आपण. तर मित्र आपला मनासुरू पाहू शकता. आता मेट्रोचं तिकीट काढा गेला तिकडं. काय पाणी प्या, पाणी प्या. ऑक्टोबर हिट सारखं गरमी झाली आहे, पाणी प्या, स्टे हायड्रेटेड. हां, तर मित्रांनो आता आपलं तिकीट आलंय, पुढे स्कॅन करू आणि जाऊया. चला मित्रांनो, स्टेशनला आलो, गर्दी पाहू शकता तुम्ही. हे क्रिश बाय, फुल मजा, फुल. तर मित्रांनो आता चाललं, आपला प्रवास सुरू झालेला आहे थंड थंड वातावरणामध्ये. पहिल्यांदा त्या दिवशी पहिल्यांदा मोनोमध्ये आलेला, आता पहिल्यांदा मेट्रोमध्ये आला. भाई तुमची कृपा. मेरे को ये बोल रहा था, हॉस्पिटल देख, इधर इतना सारा मंदिर है ना शिवजी का, अपन जाते एक बार. ना ना, झोप लागली काय? नाईट शिफ्ट करून आला ना म्हणून डायरेक्ट. A few minutes later. आता आपण उतरलो आझाद नगरला. इथून आपण बाहेर जाऊया चालत चालत. इधर से अभी अंधेरी का राजा में थोड़ा पास में अभी चल के समझना 10 मिनट लगेगा. 10 मिनटं चालत जायचं फक्त. आता इथून 10 मिनटं चालत वॉकिंग आहे. तर जाऊया तिकडे आणि दाखवतो तुम्हाला. चला, आता आपण चालत चालत 10 मिनटं झाले आणि आता खूप जवळ पोचले आपण. आणि खूप सुंदर रस्ता इकडे जाऊन पाहू शकता तुम्ही. एकदम शांतता, म्हणजे गाड्या वगैरे आहेत पण एवढी किचकिच नाही आहे. तर जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवू. चला, आता आपण पोहोचलो अंधेरीच्या राजाच्या गेट समोर. पाहू शकता तुम्ही, वरती गणपती बाप्पा आहेत आणि बाजूला 2 मूषक दाखवलेत मित्रांनो. तर आतमध्ये जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवतो. चला, खूप सुंदर वाटतं अंधेरीचा राजा. आता गेट समोर आलो आपण, सरळ जाणार आहोत आणि पुढे दाखवणार आहोत आपले गणपती बाप्पा आणि डेकोरेशन वगैरे कसं असणार आहे सगळं दाखवणार तुम्हाला. तर आता आपण आलोय खूप जवळ, पाहू शकता तुम्ही. आणि आज गर्दी खूप कमी आहे. आधी 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 मुझे भी खाना खिला तो मैं भी आना तू. तर मित्रांनो आता आपण पिशवी घेतली, याच्यामध्ये चपला टाकूया आपल्या. चला, बघा हे शेट लोक बघा चोरी करून आणलेली चप्पल आहे. माही चप्पल आहे. चोर आहे यार, देवाचा दरबारातून चप्पल चोरी करतो. तू चोर आहे, पवित्र ठिकाणातून चप्पल चोरी करतो. आणि तू शूज चोरी केले त्याचं काय वाटलं? हे काय 12 आणि 19 नंबर पिशवी. 12 आणि 19. 12 आणि 19. 12 आणि 19 ना, मी विसरतो ना. 12 आणि 19 ना, 12 आणि 19 आणि 12 चालेल. 12 and 19. हां, 12 आणि 19. तर आता पाहू शकता ना मित्रांनो, आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पावणारा अंधेरीचा राजा मित्रांनो. एंट्री गेट खूपच सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि आता इथून आपण आतमध्ये जाऊया. मागच्या टायमाला किती होती लांबपर्यंत. मागच्या वेळी एवढी भयंकर लाईन होती ना, तुम्हाला काय सांगू. आम्ही रात्री आलो होतो, तरी पूर्ण कॉलनी आम्ही आतमध्ये फिरत जातो, बोलतो आम्ही लाईन संपतच चालत शेवटी आम्ही बाहेरून दर्शन घेतलं बाप्पाचं आणि गेलो. पण ह्यावेळी आशीर्वाद आहे बाप्पाचा सोबत. गेल्या वेळी पण होता, पण आपण घुसत होतो ना मधून, म्हणून घुसू दिला नाही. लाईनीतून आणलं त्यांनी. सकाळी आलो. जास्तीत जास्त 10 मिनिटात आपण दर्शन दर्शन. लाईन तेवढी छोटीशी लाईन आहे, जास्त मोठी नाही. संध्याकाळी भाईचा केक कापायचा आपल्या बर्थडे. अरे सांगायचं राहिलं, आज आपल्या विनू भाईचा बर्थडे आहे. एवढं लवकर सांगितलं बघा.
हे सांग आता. चुकी माझी आहे का? भाऊचा बर्थडे विनायक भाऊचा बर्थडे आहे, त्याला सगळ्यांनी विश करा. बरं नाही. हे काय बरोबर आहे अध्यक्ष महोदय. हे काय बरं नाही. आक्षेपार्ह बोलतो हा, आक्षेपार्ह बोलतो. हे काय बरं नाही. तर आता वाढदिवस आहे आज. दिवशी गणपती बाप्पाच्या इकडे आलो, मला खूप खुशी वाटली. छान. बरं वाटलं ना. खूप छान. आणि नवसाला पावणार आहे बरोबर. भाई, गणपती बाप्पा हा तर नवसाला पावणार आहे. प्रत्येक गणपती आपल्या नवसाला पावणार आहे, हाय की नाही? मनापासून झाला. मनापासून मागितलं सगळं सगळं काय भेटतं. भेटतं. सारी कायनात उसको जुटाने मिलक जाती. आपल्यात वेगळं आहे का, सगळे कायनात लागते, याला भेटलं नाही पाहिजे ते. आपल्या टायमाला वेगळं होतं. तर चला पुढे जाऊया लाईनमध्ये थोडंसं. चला, तर आता गेट समोर आलो मित्रांनो, आणि थोड्याच वेळात आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. काय बोलायचं तुम्हाला? आनंद 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 खूप आनंद. बड्डेच्या दिवशीच बाई गणपती बाप्पाचा. मनाचं दुःख होतं खूप. गणपती बाप्पा गेले, म्हणजे विसर्जन झालं गणपती बाप्पा. 10 दिवस किती आनंद गेले, 11 दिवस. पण आता थोडा आनंद वाटला. आहे कुठेतरी आहे. तिकडे आपण आनंद घेऊ गणेशोत्सवाचा. हे बघा, पाहू शकता मित्रांनो, समोरच गणपती बाप्पा आहे. महल किती सुंदर केला बघा. त्या महलामध्ये राजा बसला. तर मित्रांनो पाहू शकता डेकोरेशन किती सुंदर केलं. इथं लिहिलेलं आहे अंधेरीचा राजा. मित्रांनो नवसाला पावणार अंधेरीचा राजा, आणि एकदम आलिशान मित्रांनो महल वाटते. पाहू शकता तुम्ही राज दरबार, आणि आतमध्ये आपला राजा बसलाय पुढे, पाहू शकता तुम्ही. तर आता पुढे जाऊया आणि गणपती बाप्पा पण दाखवा. खूप सुंदर आहे मित्रांनो. तर पुढे जायची आपण वाट बघतो लाईनीमध्ये. थोडासा वेट करू, मगच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन भेटणार आहे. नाना काय बोलतो बाई? तरी एवढी लाईन नाही. लालबागच्या राजामध्ये तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये हां, भरपूर होती लाईन. किती लाईन होती. आणि जे पण मला त्या व्हिडिओ खाली शिव्या घालतात मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही गणपतीच्या व्हिडिओ खाली शिव्या घालताय. शिव्या आम्हाला पण येतात, आम्ही पण उद्धट बोलू शकतो, पण आम्ही मान ठेवतो त्या राजाचा, त्या गणपती बाप्पाचा. आमच्या घरी असे संस्कार नाही केले. तर जरा शब्द तुमचे नीट वापरून बोला, आणि बोलायला लागला तर तुम्ही पण रडसाल. तर मला जे सपोर्ट करतात त्यांना माहिती की आपण कुठल्या ह्याच्याने गेलो. आपण जी पण यूट्यूबची इन्कम वगैरे होती मित्रांनो, 0.5% आपण मदत करतो, आणि 0.5% तर कटच होती तशी पण मित्रांनो. थोडेफार वाचतात ते आपण मदत करतो, आणि थोडेफार आपल्याला यूज होतात, ते पण ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये जातात. तर समजून घ्या. आपण काय फक्त, मला एकाने कमेंट केली होती की तू फक्त व्ह्यूज वगैरेसाठी, आणि एक शिवी दिली. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला आहे ना, जर चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलू नका. हां, सोडून द्या व्हिडिओ बघा, सोडून द्या, सोडून द्या. बघू पण नका, काय करू पण नका, पण त्याला बोलू नका. हां, मला काय बोलले माहिती आहे का, की तुमच्यासारखी पोरं आजकाल कॅमेरा उचलून निघून जातात कुठं पण, आपल्या धर्माच्या नावाखाली नाही का, व्ह्यूज खाते, फेम खाते. अरे बाई, धर्म माझा, बाप्पा माझे, आणि व्हिडिओ काढलं. अरे तुम्ही घरी बसून तर व्हिडिओज बघताय ना, आम्ही काढतोय म्हणून तर तुम्ही बघताय ना. अशी गोष्ट ना, आम्ही फालतू व्हिडिओ काय काढले. जे शिव्या वगैरे देतात तुम्ही त्यांना जाऊन बोला. आम्ही देवा धर्माचे व्हिडिओ काढतोय का, तर आपण चांगलं दाखवतो की लोकांना. काही लोकांना माहीत नसतं कसं जायचं काय नाही, आम्ही सांगतो मित्रांनो कसं जायचं कसं मला नाही. घरी बसल्या बसल्या एक्सपिरियन्स मिळतो. हां, दर्शन भेटते, तुम्ही ते घ्या ना. तुम्ही शिव्या बिव्या देता बाई, मग आम्हाला काही तोंड उघडलं तर मग परत तुम्ही काय बोलता, नाही क्रिएटर असून हे काय शिकवत आहेत. तर थोडीशी त्याची पण काळजी घ्या. आम्हाला पण चांगलं वाटेल तुम्ही प्रेमाने बोलले तर आपण गणपती बाप्पा बघू तोपर्यंत. चला. तर मित्रांनो इकडे बघा, ह्याचा असा अर्थ असतो, म्हणजे जेवढा वजनाचा माणूस आपण इकडे बसवतो, माणूस किंवा बाळ वगैरे, तर दुसऱ्या साईडला तेवढंच वजन प्रसाद ठेवलं. वगैरे ठेवायचा असतो. तर दोघांचं सिमिलर वजन आलं तर तेवढा प्रसाद दान करतात. अच्छा, असं आहे का दादा? सही आहे, सही आहे. तर मित्रांनो पाहू शकता गणपती बाप्पा आपल्या समोरच आहे. आता या लाईनीतून आपल्याला फिरून सरळ जायचं आहे, आणि समोरच गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपले गणपती बाप्पा किती सुंदर आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे मित्रांनो. डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर आहे, आणि त्यामध्ये आपला लाडका बाप्पा पण खूप सुंदर वाटते मित्रांनो. तर एकदा दर्शन घ्या, आपण पण दर्शन घेऊया, मग तुम्हाला पुढे दाखवतो. चला. दर्शन झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पाचं, बघितलं असेल. खूपच छान झालं आणि खूपच छान वाटलं. कसं वाटलं भाई तुला? अरे एक नंबर वाटलं भाई, खूप सुंदर आहे गणपती बाप्पाची मूर्ती. कसं वाटलं? एक नंबर. एवढं भारी वाटलं ना मला, तर काय सांगू तुम्हाला. गणपती बाप्पाला बघायलाच राहिलो मी पुढे गेलं तर, आणि गणेशोत्सव हा संपलाय असं फीलच झालं नाही मला. एवढं सुंदर, एवढं भारी वाटलं. परत तुम्हाला दाखवतो, परत बघा. हा खूपच सुंदर. इकडे बघा. चला चला परत जाऊया.
आणि जास्त गर्दी नाही त्याच्यामुळे आपल्याला आरामात फोटो वगैरे भेटले आणि दर्शन खूप चांगलं भेटले. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण आलोय उकाला प्यायला. याला उकाला प्यायचा आहे. आता याला भूक लागली. जेठालाल एक डिश तेरा नाम खराब कर दिया थे इन लोग ने. वो ऐसे ही होता है. तू बोल ना तुम भी थे क्या थोड फिर. टेस्ट ऑफ कुल्लर फक्त त्याने खालचं वाचलं आणि पटपट खेचत आणलं. हाँ, आणि चाय मिलता है, मिळता रहेगा. चल चाय मिळता. हाँ नहीं अपने को सिर्फ चाय से मतलब है. कैसा भी रहते हाँ, कप में दो कुल्हड़ में दो कैसा भी दो. लहसुन डाल के देगा तो चाय में काट के पूर्ण काय ते त्याचं चिकू फ्रूट banana. सलाड आणि फ्रूट सलाड आणि अरे ते छी. तसंच ना. माझ्या एका मित्राने मला पाठवलं. हा लय बेकार ना. नितेश बालभारती. नितेश भारती त्यांनी मला पाठवलेलं. कमेंट करा नितेश भारती. आपण त्याला क्रेडिट देऊ कारण त्यांनी मला पाठवलेलं. रेसिपी सांगितलं हा. होतं भाई साहेब. त्याला घेऊन इथं बनवायला पाहिजे. त्याला बोलतोय इथं Food बनव. blogger. आणि आपण ब्लॉगिंग एक व्हिडिओ तो पण टाकूया. खायचा प्यायचा नसता खायचा प्यायचा मस्ती. स्ट्रीट फूड हॉगिंग. पार्टीला जायचं होतं तर हे तिघं गेलेले माऊमध्ये. तर तिघं आता होते तर आता यांचं चाललं होतं की त्याला काहीतरी मागूया आपण. तर मागूया बोललं तर ह्याची सवय आहे विनायकची. हा कधी स्वतः नाही मागवणार. हा, दुसऱ्याला हा कधी सांगेल. पण टाकणार तू मागव. तू मागव जे आणि मागवशील ते मी मागव. तेव्हा नव्हतो तिकडे. हा तर माकडांनी काय करावं तुम्हाला हे बघा. हा मेनू आहे. हा. त्यांनी मेनू बघितलाच नाही. त्यांनी डायरेक्ट पैसे बघितले. बोललं जे महाग आहे बोलतो हंगामा केपचा चाहिए. आणि हंगामा केपचा मागवला. विनायक तर काय खात नाही बनवतोय. त्यांनी सोडला आणि एवढा उरला. बोलतो फुल पॅक पोट. अरे उगाच मागवलं असं सगळं झालं. म्हणून फक्त पार्टी बोललं तर फक्त पैसे म्हणून ज्याची पार्टी आहे त्याला ना मुद्दामून लुटू नका. जेवढं पाहिजे तेवढं खा. वाटलं वेस्ट करू नका. वाटलं तर परत मागवा. पण बिचाराची पार्टी असेल तर त्याला उगाच लुटायचं म्हणून लुटू नका. लुटायचं तर लुटा पण खाणं वेस्ट करू नका. खाणं वेगळं. तसा त्याला आम्ही प्रेमाने माकड बोलतो. लाड. चिडतो तर आम्ही त्याला काय करू नाही शकत. लाडका भाऊ आहे हा आपण. आमचा लाडका भाऊ आहे माकड. कुठलं गाणं होतं रे ते सागर की घे राहायचं. त्याच्यात पण आम्ही माकड टाकलेलं. कुठल्या पण गोष्टीत माकड टाकलं ना ते असं गाणं उभारून बनतं. येतं. हा ते कॉमेडी दिसणार तुम्हाला. अच्छा, म्हणजे आता आम्ही हा. लवकरात लवकर ब्लॉग मध्ये आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही Comedy माकडाला आणू. हा. आणि माकडा बरोबर आम्ही हे सगळं बोलू. तुम्हाला पण मजा येईल. समजेल त्यासमोरच समजेल. हा त्याच्यासमोर तुम्हाला समजेल की कोण माकड आणि त्याला माकड का बोलतो. आणि का मस्ती एवढी करतो. तर चालेल. आता आपण पिऊया उकाळा आणि चायचुडीला चाय प्यायची. कुल्हड चाय. आपण कुल्हड उकाला. आपण कुल्हड उकाळा पिऊ. हा. लवकरच झोप येते खूप. नाही बा, आपण पण चालू बरे पण आता सध्या उकाला पिऊ कारण की जास्त की मॅजॉरिटी काय उकाला चहा पिणारे लोक एकच आहे. आम्ही तिघं उकाळा पिणार. तर चाय उधर जाके बैठने का माझ्याकडे पण जाओ. उद्या माझ्याकडे इधर बैठे का तुम लोग उधर जाओ. मित्रांनो आता आपण घरी चाललोय आणि या लोकांना अजून ऍड्रेसच नाही कळालाय. अरे हे नटवर नगर बरोबर नटवर नगर. अरे जोगेश्वरी आलं जोगेश्वरी भाई साहब. अरे वेस्ट में भाई. अरे क्या पागल है. ये क्या इधर वेस्ट में क्या है? अरे आपको जाना ही नहीं. आप ईस्ट में चलो फिर. तो क्या बोला आपको 2 किलोमीटर जाने का है. ये है क्योंकि हमारा बंदे में मेरे को भरोसा नहीं. पहिला बोलतो सह्याद्री कॉलनी. 4-5 रिक्षा गेले सह्याद्री कॉलनी. पण काय होतं नटवर नगर. भाई अभी जाने का कि नहीं अपने को जाना है ना भाई. नटवर ओला ही बुक कर रहा हूँ. नटवरला असं काय नाहीच आहे. असं काहीतरी नाहीच आहे. क्रिस बोलला. नाही क्रिस बोलला म्हणून ते आहेच नाही. आणि मला वाटतं ना याने असा एरिया निवडला जिथे रिक्षाच जात नाही. रिक्षाला गाडी जात नाही. असणार ऍड्रेस चुकीचा. काय बोलतो माहिती आहे मयूर काय बोलतो साईडला बस येते. मयूर बोलतो कुठला रिक्षा जात नाही तर ऍड्रेस बघून जात नाही तोंड बघून जात नाही. मेरे से 150 बर्गमॅन दूर रे. आम्ही रिक्षा गेली ती पण कॅन्सल झाली. कॅब केली ती पण कॅन्सल झाली. त्या एरियात काय फॉल्ट आहे भाई बघून घ्या जरा. असं तर कुठल्या गाड्या बिड्या आल्या नाही तर आम्हाला चालत यायला लागत. बिचारा क्रिशभाई आमचा समजूतदार आहे म्हणून घरी चाललाय परत. काय क्रिशभाई बेकार खूप समजूतदार. नाही तर आमच्यासारखं असं चालत नेलं असतं. 2-4 कामं घेतो. खूपच समजूतदार आहे. एवढा समजूतदार नको बनव रे भावा. एका टायमाला एकच काम घे. एवढा येडा बन.
यायचं त्यासाठी परत जाऊन एक नंबर वाटलं. तुम्हाला पण भारी वाटलं असेल का नाही? अरे एक नंबर असं वाटत होतं पप्पा आपल्याकडे बघता का. आणि ज्यांनी पहिल्यांदा अनुभव घेतला त्यांना माहिती नसेल ना, हां त्यांनी नक्की बघा, आवडीने बघा, लास्ट पर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. हां आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. नक्की लिहा नक्की लिहा. मित्रांनो आता आपण दर्शन करून आलोय आणि आपली गाडी काढतो. इकडे गाडी लावली, इकडे गाडी लावली. इथून आता आपण जाऊया. पण आणि आज हिरो दिसतोय ना भाई बर्थडेच्या दिवशी. हिरो आहे आता, हिरो आहे तर आहे दिसतोय थोडा, आज जास्त दिसतोय. नाही बघा हे बघा, शूज बघा, फुल नवीन शूज आहेत. पॅन्ट बघा एकदम ॲस्थेटिक, शर्ट बघा, त्याचे हेअरस्टाईल बघा, म्हणजे ना खालून वरपर्यंत पूर्ण हिरो दिसतोय बघितलं का. हिरोच आहे भाई. नाना नाना हिरो भाई. नाना फुल बोलत का नाना. क्रिश बॉम्ब भाई. ए तुम्ही स्वतःला हँडसम समजता, तुमच्यापेक्षा हँडसम बॉय इकडे मागं. कॉम्पिटिशनच नाही यार. क्रिश हसला स्वर्ग दिसला काय. चला हेल्मेट ले हेल्मेट. किधर है हॅमलेट. हॅमलेट इधर काय करा करे. 2,000 years later. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विनायक. हॅपी बर्थडे टू